संपूर्ण गौतम बुद्ध वंदना भाग 29 पाली व मराठीमध्ये। पट्टीच समुपपाद सुत्त। पट्टीच समुपपाद सुत्त सर्व दुःखाचा संग्रह आणि सर्व दुःखाच्या संग्रहाचा नाश दर्शविणारा परित्राण आहे। पट्टीच समुपपाद सुत्त दक्षतापूर्वक घेतल्याने मनुष्यास तथागतांनी संशोधित केलेले सर्व दुःख, सर्व दुःखाची कारणे आणि सर्व दुःखाच्या कारणाचे निवारण कळते। मनुष्यास मनुष्य जीवनाच्या कार्यकारण संघक्रमाचे ज्ञान होते। मनुष्यास सर्व दुःखाचे मूळ तृष्णा आहे हे ज्ञान प्राप्त होते। पट्टीच समुपपाद सुत्त अविद्या पच्चया संखारा। संखार पच्चया वियाण। वियाण पच्चया नाम रूप। नाम रूप पच्चया सळायतना। सळायतन पच्चया फस्सो। फस्स पच्चया वेदना। वेदना पच्चया तन्हा। तन्हा पच्चया उपादान। उपादान पच्चया भवो। भव पच्चया जाती। जाती पच्चया जरा मरण। शोक परिदेव दुःख। दोमनस्सु पायासा संभवति। एवमेतस्स केवलस्स दुःख खन्धस्स समुदयो होति। प्रतीत्य समुपपाद सूत्र। प्रतीत्य समुपपाद परित्राण तथागत भगवान बुद्धांचे संशोधन आहे। अविद्येच्या प्रत्ययाने संस्कार। संस्काराच्या प्रत्ययाने विज्ञान। विज्ञानाच्या प्रत्ययाने नामरूप। नामरूपाच्या प्रत्ययाने सहा आयतन। सहा आयतनाच्या प्रत्ययाने स्पर्श। स्पर्शाच्या प्रत्ययाने वेदना। वेदनाच्या प्रत्ययाने तृष्णा। तृष्णाच्या प्रत्ययाने उपादान। उपादानाच्या प्रत्ययाने भव।
भवाच्या प्रत्ययाने जाती म्हणजेच जन्म, जन्माच्या प्रत्ययाने जरा मरण, शोक, संताप, दुःख, दुर्मनस्कता, उपहास इत्यादी उत्पन्न होतात. याप्रमाणे सर्व दुःखाचा संग्रह होतो. याप्रमाणे तथागत भगवान बुद्धाने सर्व दुःखाच्या कारणाचे संशोधन केले आहे. अविद्या निरोधा संखार निरोधो संखार निरोधा वियाण निरोधो वियाण निरोधा नाम रूप निरोधो नाम रूप निरोधा सळायतन निरोधो सळायतन निरोधा फस्स निरोधो फस्स निरोधा वेदना निरोधो वेदना निरोधा तन्हा निरोधो तन्हा निरोधा उपादान निरोधो उपादान निरोधा भव निरोधो भव निरोधा जाति निरोधो जाति निरोधा जरा मरण शोक परिदेव दुःख दोमानसु पायासा निरुद्धति एवमेतस्स दुःख खंधस्स निरोधो होति। तथागत भगवान बुद्धांनी सर्व दुःख संग्रहाचा नाश करणारा मार्ग संशोधित केला आहे. अविद्येच्या नाशाने संस्कार नाश पावतात. संस्कार नाशाने विज्ञान नाश पावते. विज्ञान नाशाने नामरूप नाश पावतात. नामरूपाच्या नाशाने
सह आयतने नाश पावतात. सह आयतनाच्या नाशाने स्पर्श नाश पावते. स्पर्श नाशाने वेदना नाश पावतात. वेदना नाशाने तृष्णा नाश पावते. तृष्णा नाशाने उपादान नाश पावतात. उपादान नाश पावल्याने भव नाश पावते. भव नाशाने जाती म्हणजे जन्म, जरा म्हणजे वृद्धत्व, मरण, शोक, संताप, दुःख, दुर्मनस्कता व उपहास हे सर्व नाश पावतात. याप्रमाणे सर्व दुःख संग्रहाचा नाश होतो. याप्रमाणे तथागत भगवान बुद्धाने सर्व दुःखाच्या कारणाचा नाश करणारा मार्ग संशोधित केला आहे. अनेक जाती संसार संधा विसंग आणि विसंग गह कारक गवे संतो दुःखा जाती पूर्ण पूर्णांग गहा कारक दिठोसी पूर्ण गेहंगण काहसी सब्बाते फासुका भग्गा गह कुटंग विसंखितंग विसंखार गतंग चितंग तणहाणंग खय मज्ज गाती. तथागत भगवान बुद्धांनी दुःखाचे मूळ तृष्णाचा शोध केला. तथागत भगवान बुद्ध म्हणाले, मी कोठेही न थांबता नानाविध जन्मात एकसारखा धावत राहिलो. या कामरूपी गृहास बनविणाऱ्या तृष्णेचा शोध करीत पुन्हा पुन्हा मला दुःखमय जन्म चक्रातच पडावे लागले. परंतु हे गृहकारक तृष्णे, आता तर मी तुला निश्चितच पाहिले आहे. आता तू कधीही घर बांधू शकणार नाही, कारण तुझ्या सर्व घराच्या कड्या भग्न निकामी झाल्या आहेत. तुझ्या घराचे आढे खाली पडले आहे. माझे चित्त अगदी संस्काररहित झाले आहे. हरत्व तृष्णाक्षय प्राप्त झाले आहे. अशा प्रकारे तथागत भगवान बुद्धांनी दुःखाचे मूळ तृष्णाचा नाश केला.
यतेन सच्च वज्रेण स्वस्थिते होतु सर्वदा। याच सत्यवचनाने तुमचे कल्याण हो। यतेन सच्च वज्रेण सर्व रोगा सर्व भय सर्व दुःख विनाशतु। याच सत्यवचनाने तुमचे सर्व रोग सर्व भय सर्व दुःख नष्ट हो। यतेन सच्च वज्रेण होतु ते जय मंगल। याच सत्यवचनाने तुमचे जय मंगल हो। सब्बे सत्ता सुखी होन्तु। सारे प्राणी सुखी होत। साधु साधु साधु।